माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, दीनदलितांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची ज्योत पेटवणारा आणि रयतेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. तो राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी केवळ सिंहासनावर बसून राज्य केले नाही, तर लोकांच्या हृदयावर राज्य केले. 1894 मध्ये जेव्हा शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची धुरा हाती घेतली, तेव्हा समाज जातीभेदाच्या आणि अज्ञानाच्या साखळदंडात अडकलेला होता. पण महाराजांनी आपल्या क्रांतिकारी निर्णयांनी ही परिस्थिती बदलून टाकली. शाहू महाराजांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे शिक्षण. त्यांना माहीत होते की जोपर्यंत बहुजन समाजाचा मुलगा शिकणार नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. म्हणूनच 1917 मध्ये त्यांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचा ऐतिहासिक कायदा केला. एवढेच नाही, तर ग्रामीण भागातील मुलांनी शहरात येऊन शिकावे म्हणून त्यांनी कोल्हापुरात विविध जाती धर्मांच्या मुलांसाठी वसतिगृहे बांधली. म्हणूनच त्यांना वसतिगृहांचे जनक असेही म्हटले जाते. दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शेती. शेतकरी सुखी तर जग सुखी हा विचार करून महाराजांनी राधानगरी धरण बांधले. आज कोल्हापूर जिल्हा जो हिरवागार दिसतो आणि गुळाची जी बाजारपेठ जगभरात प्रसिद्ध आहे, त्यामागे शाहू महाराजांची दूरदृष्टी आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या पाशातून सोडवण्यासाठी त्यांनी सहकारी संस्थांची स्थापना केली. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आरक्षणाचे जनक. 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची घोषणा केली. हा निर्णय घेणारे ते भारतातील पहिले राजा होते. त्यांनी केवळ आरक्षण दिले नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या रत्नाला ओळखून त्यांना पुढील शिक्षणासाठी आणि मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी मोलाची मदत केली. एका सभेत महाराजांनी भाषणादरम्यान सांगितले होते, तुम्हाला तुमचा नेता डॉक्टर आंबेडकर मिळाला आहे. ते केवळ तुमचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे नेते होतील. आणि इतिहास साक्ष आहे की महाराजांचे ते शब्द खरे ठरले. कुस्ती असो, कला असो की संगीत, महाराजांनी प्रत्येक क्षेत्रातील गुणी माणसाला राजाश्रय दिला. खासबाग मैदान बांधून त्यांनी कुस्तीला घराघरात पोहोचवले. शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे राजा नव्हते, तर ते सामाजिक समतेचे अग्रदूत होते. रयतेचा राजा कसा असावा याचा आदर्श त्यांनी जगासमोर घालून दिला. आजही जेव्हा आपण समतेची आणि आरक्षणाची भाषा करतो, तेव्हा आपल्याला राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशिवाय पर्याय उरत नाही. अशा या महान लोकराजाला माझे कोटी कोटी प्रणाम.